नमस्कार शेतकरी बंधूंनो. फळवर्गीय पिकांमध्ये टोमॅटो तसेच इतर फळवर्गीय पिकांमध्ये जी फळ पोखरणारी जी अळी आहे ती सर्वत्र समजा पावसाळी हंगामामध्ये बऱ्यापैकी सर्वीकडे तिचा त्रास आपल्याला होत असतो. तर आपण हाय मॉलिक्यूल हाय केमिकल त्याला मारत असतो. तात्पुरत्या स्वरूपात ते रिझल्ट येत असतात, पण कायमस्वरूपी आपल्याला किंवा सातत्याने ते येऊ नये किंवा त्याचा जास्त दिवस आपल्याला काळात प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी तसे आपल्याला काही रिझल्ट कोणत्याही याचे मिळत नाही. पण जैविकमध्ये आपण जैविक कीटकनाशकांमध्ये आपण तशा प्रकारे दीर्घकाळ त्याचे रिझल्ट राहावे असे आपण नक्कीच रिझल्ट घेऊ शकतो आणि घेतलेले पण आहे. तर हा आपला सदरील प्लॉट, हा टोमॅटोचा प्लॉट, याच्यामध्ये आपण दमनियल आणि कालीचक्र ह्या दोन्ही जैविक कीटकनाशकांचा वापर केला आहे. त्याच्यामध्ये तुमचा बिव्हेरिया बॅसियाना आणि मेटरायझम आणि सोपली हे दोन आपले जैविक कीटकनाशकांचा आपण इथे वापर केलेला आहे. तर वापर करत असताना 200 लिटर पाण्यासाठी आपण 500 ml असा वापर केलेला आहे. तर तुम्ही स्वतः बघू शकता की आपल्याला 5 ते 6 दिवसानंतर ह्या अळीचा आपल्याला अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. तर ही आपली फळ पोखरणारी अळी, तर ही व्हाईट अशा प्रकारे का झाली, तर या पूर्ण अळीला आपल्याला जैविक बुरशांचं आवरण घालू. तर ह्या जैविक समजा ह्या अळीवर आपल्या जैविक बुरशा ह्या पोचत असतात, हे अन्न आहे. तर अशा प्रकारे आवरण घालून तुमच्या पूर्ण प्लॉटला नियंत्रण ह्या आपल्या दोन्ही मेटरायझम आणि सोपली आणि बिव्हेरिया बॅसियाना या दोन्ही आपल्याला जैविक कीटकनाशकांनी अशा प्रकारे रिझल्ट दिलेला आहे. तर तुम्ही यामध्ये कोणते औषध घेऊ शकता, तर याच्यामध्ये आपल्याला दमनियल म्हणजेच तुमचं बिव्हेरिया बॅसियाना, कालीचक्र म्हणजे मेटरायझम आणि सोपली हे तुम्ही 500 ml 200 लिटर पाण्यासाठी वापरून तुम्ही कोणत्याही फळवर्गीय पिकांना किंवा फळ पोखरणाऱ्या अळीला आपण याचा वापर करू शकतो. धन्यवाद.